समाजाचा जनाधार संपला आणि राज्य सरकारचा आधार संपल्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट, जरांगे हे पूर्वीपासून मराठा समाजालाच फसवत आलेत। कुठेतरी स्वतःच्या प्रदेशी प्रसिद्धीसाठी हापापलेला माणूस, कुठलाही अभ्यास नाही, 5वी नापास असणारे मनोज जरांगे हे संविधानाचा अभ्यास नाही, मंडल आयोगाचा अभ्यास नाही आणि आरक्षणाचा तर अजिबात नाही, राजकारणाचा नाही, दररोज वेगळी भाषा बोलायची। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून शिवराळ भाषेत, गलिच्छ भाषेत अनेक वयोवृद्ध आणि वडिलांच्या वयाच्या नेत्यांना शिवीगाळ करण्याचं काम आणि या 12 करोड जनतेच्या मुख्यमंत्र्याला शिवीगाळ करण्याचं काम मनोज जरांगेंनी केलं। आणि हे जास्त दिवस चलत नाही। हे जुनी ग्रामीण भागातील मन आहे, आती तिथं माती होत असती, तशीच आता जरांगेंचं संपत आलेले आणि जरांगे हे नाव येणाऱ्या काळात तुम्हाला 100% संपुष्टात आलेलं दिसेल। तुम्ही ते सरकारचा जनाधार संपला असं म्हणलं, काय नेमकी काय? सरकारचा आधार संपला, कारण मी यापूर्वी सांगत आलो की या राज्याचे मुख्यमंत्री यांनी या आंदोलनाला रसद पुरवण्याचं काम केलं आणि जरांगेच्या आंदोलनाचा लाड पुरवण्याचं काम केलं। कारण त्यांनी शिवसेना सोडली आणि त्यांना जे गद्दारीचा ठसा लागला होता, तो ठसा पुसवण्यासाठी त्यांनी कुठेतरी मराठा समाज जवळ करण्यासाठी जरांगे नावाच्या माणसाला समोर करून हे आंदोलन उभं केलं होतं। परंतु जरांगेंनी मुख्यमंत्र्याला सोडून म्हणजे काही दुसऱ्याच नेत्यांचं ऐकायला सुरुवात केली आणि सरकारचाही आधार गेला आणि इकडून सामान्य मराठा समाजाने सुद्धा आता ओळखलंय जरांगे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करतात, जरांगेचा अभ्यास नाही। माझं तर असं मत आहे, मराठा समाजामध्ये अनेक तज्ञ आणि अभ्यासू लोक आहेत। खरं तर हे आंदोलन अभ्यासू लोकांनी केलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या व्यथा मागण्या ह्या अशा अभ्यासू लोकांनी मांडल्या पाहिजे। जरांगे सारख्या अशिक्षित, जरांगे सारख्या आडानसोट माणसांनी मांडणं म्हणजे समाजाचा कुठेतरी अपमान होतोय। उच्च शिक्षित आणि महत्त्वाच्या पदावर असणारा मराठा समाज, या राज्यामध्ये मोठा भाऊ म्हणून असणारा मराठा समाजाचा एक निव्वळ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून शिवीगाळ केल्याने नक्कीच अपमान होत आहे, हे सुद्धा मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे। आपण पाहिलं तर मनोज जरांगे यांच्या टार्गेटवर नेहमी भाजप आणि देवेंद्र फडणवीस कायम असतात। यामागे काय कारण तुम्हाला वाटतं? ओबीसी आंदोलक म्हणून नेमकी बाकी पक्षावर तेवढी टीका करत नाही, भाजपवर आणि फडणवीसवर का टीका करत असाल तर तुम्हाला वाटतं? जरांगे यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी त्यांना रसद पुरवण्याचं काम केलं। मुख्यमंत्री असतील, आपल्या मतदारसंघातील काही नेते त्यामध्ये आहेत, त्या माध्यमातून विरोधी पक्षातील बड्या नेत्यांनी त्यांना आता सुपारी देण्याचं काम जरांगेनं केल्यासारखं मला वाटतंय। कारण कुठेतरी मोठ्या नेत्यांच्या इशाऱ्यावर राज्य अस्थिर करण्यासाठी कोणीतरी हे प्रोग्राम ठरवून दिलेला आहे। त्यांनी त्यांच्या आरक्षणाची मागणीची भाषा बोलली पाहिजे, त्यांनी त्यांच्या संविधानिक मागण्या मांडल्या पाहिजे। कुठेतरी कोणाला टार्गेट करून काही होत नाही। आता आम्ही बोलतो, आम्ही राज्य सरकारच्या सर्वच पक्षाला, विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मागणी करतो की आमचं जे असणारं 27% आमच्या ताटातलं आमची भाकर, आमचं संविधानाने दिलेलं 27% आरक्षण हे टिकवण्यासाठी राज्य सरकारने सुद्धा यामध्ये पुढे आलं पाहिजे आणि त्यांच्यासह विरोधी पक्षाने सुद्धा समोर येऊन सहकार्य करून काहीतरी त्यामध्ये तोडगा काढण्याचं काम केलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।